नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आता एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिलेले असतात आणि बरोबर त्यांच्या बाजूला इथे राकेशसुद्धा उभा असतो. ईश्वरीला माहिती नसतं की राकेश तिथे होळी सेलिब्रेशनसाठी आलेला आहे आणि तो अंजलीचा नवरा आहे हे सुद्धा तिला माहिती नसतं. ती इथे अर्णवच्या समोर येऊन उभी राहते आणि ती अर्णवला म्हणते की हॅपी होली सर. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे फक्त एकटक बघत असतो, पण तिला काही तो विशसुद्धा करत नाही आणि काही बोलतसुद्धा नाही. तेव्हा इथे आता अर्णवला हॅपी होली म्हणाल्यानंतर ईश्वरी लगेच तिथून निघून जाते. तेव्हा इथे अर्णव मागे वळून तिच्याकडे बघत असतो आणि तिच्याकडे बघत असताना लावण्या अर्णवकडे बघत असते, कारण तिला खूप जास्त राग आलेला असतो. इथे आता होली सेलिब्रेशनसाठी अर्णवने ईश्वरीला सुद्धा बोलावले. हे बघितल्यानंतर इथे आता खूपच जास्त लावण्याला राग आलेला असतो आणि इथे ईश्वरी आता होली सेलिब्रेशनसाठी आलेली असते. तिला आणि तिच्या बहिणीला बघून अर्णवला सुद्धा छानच वाटतं. त्याला काही राग वगैरे येत नाही आणि तो ईश्वरीला काही बोलतसुद्धा नाही. मात्र इथे लावण्याला ही गोष्ट अजिबात आवडत नाही, कारण तिला माहिती नसतं ईश्वरीला पुन्हा एकदा आता कामावरती ठेवलेलं आहे. तिला त्याबद्दल काहीही माहिती नाही आहे. तिला असं वाटतं की ASRने तर ईश्वरीला कामावरून काढून टाकले ना, मग इथे होली सेलिब्रेशनसाठी फक्त त्याने स्टाफला बोलावले, मग ह्या ईश्वरीला कसं काय बोलावलं असं लावण्याला वाटत असतं. त्यानंतर इथे ईश्वरी जाते आणि आजीला म्हणत असते की आजी, तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे आजींनासुद्धा आनंद होतो आणि आजी तिला वाकायला सांगतात आणि तिच्या दोन्ही गालांना थोडा थोडा रंग लावतात. तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो. तरी इथे नम्रतासुद्धा आजींना इथे रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यानंतर अंजली म्हणत असते, अगं तू का अशी एकटीच इथे उभी राहिलीस? आता इथे आलीच आहेस ना, तर रंग खेळ ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे आकाश इकडे ये ना, आणि म्हणते की नम्रताला घेऊन जा तुझ्याबरोबर रंग खेळायला. तेव्हा अंजली जेव्हा इथे आकाशला आवाज देते, तेव्हा आकाश मागे वळून बघतो तर काय, तिथे नम्रता आलेली असते आणि नम्रताला बघून आकाश खूपच जास्त खुश होतो. तेव्हा इथे आकाश येतो आणि म्हणतो की तुम्हीसुद्धा आलात का? तेव्हा नम्रता म्हणते हो. तेव्हा तो म्हणतो चला माझ्याबरोबर रंग खेळायला. तेव्हा नम्रता म्हणते इशू मी आलेच हां. तेव्हा इशू म्हणते हो ताई ये. तेव्हा नम्रता आकाशबरोबर रंग खेळण्यासाठी जाते. तेव्हा आकाश म्हणत असतो की चला ना माझ्याबरोबर चला. तेव्हा इथे आकाशला फार आनंद झालेला असतो की नम्रतासुद्धा होली सेलिब्रेशनसाठी इथे त्यांच्या घरी इशूबरोबर आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, मी सर्व लोकांना आता थोडा थोडा रंग लावते हां. तेव्हा आजी म्हणतात हो जा ना, छान एन्जॉय कर. तेव्हा तिथे असलेली आता प्लेट इथे इशूने उचललेली असते आणि ती रंग लावायला येते. सगळ्यात आधी तर ईश्वरी अर्णवला रंग लावायला येते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, काय हो सर हे काय? तुम्ही तर अजिबात रंग लावलेलाच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, रंगपंचमी असल्यानंतर असा रंग लावायचा असतो ना, की आपल्या आईवडिलांनी आपल्याला ओळखलं नाही पाहिजे. पूर्ण रंगामध्ये आपण न्हावून निघालं पाहिजे. कळतंय का तुम्हाला? तेव्हा ईश्वरी रंग हाताला घेते आणि अर्णवला लावायला जातच असते. तेवढ्यातच अर्णव तिचा घट्ट हात पकडतो. तेव्हा ईश्वरीला आश्चर्य वाटतं की सरांनी रंग का लावून घेतला नाही आणि सर असे विचित्र का वागतायत? म्हणजे होळी सेलिब्रेशन आहे, सगळ्यांना बोलावले, सगळेजण रंग खेळतायत, एकमेकांना रंग लावतायत आणि सर मात्र इथे आता होळीचे कपडे वगैरे घालून एका ठिकाणी शांतपणे उभे राहिलेत. तेव्हा इथे ईश्वरीचा हात पकडल्यानंतर तो हाताला झटका देतो आणि तिला बाजूला करतो आणि तिला एक शब्दसुद्धा काही बोलत नाही. तेव्हा ईश्वरीला वाईट वाटतं की नक्की काय झालं, सर असे का वागले? तेव्हा लावण्याला खूप आनंद होतो आणि लगेचच इथे आता अर्णव निघून गेलेला असतो. तेव्हा इथे आजी म्हणतात हा बघ, याने असं कशाला करायचं? तेव्हा अंजली म्हणते नाहीतर काय, बिचारी रंगच तर लावत होती ना, जाऊ दे. आता ईश्वरी आली आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लावण्य एका बाजूला उभी राहून ईश्वरीकडे बघत असते, कारण ईश्वरी इथे आजीला, अंजलीला सगळ्यांना आवडत असते आणि ऑफिस स्टाफमध्ये सुद्धा ती आता सगळ्यांना आवडत असते. तेव्हा ती एक एक करून आता सगळ्यांना रंग लावत असते. तेव्हा वल्लरी तिथे येते आणि म्हणते काय काय झालं? आता एका बाजूला उभी राहून फक्त तिच्याकडे बघत राहणार आहेस का? अगं अशीच जर तिच्याकडे फक्त बघत राहिलीस ना, तर तिला इथे आता मिसेस अर्णव राजेशिर्के बनायला
वेळ लागणार नाही. ती अर्णवजवळ कधीच लग्न करून मोकळी होईल, कळते का तुला? आणि तू अशी बाजूला एकटी उभी राहून बघत बसशील आणि काहीसुद्धा करू शकणार नाहीस. तेव्हा तुलाच आता काहीतरी करावं लागेल. तिचा बंदोबस्त कर. त्याशिवाय अर्णवबरोबर तुझं लग्न होणे शक्य नाही. तेव्हा लावण्य आता लगेच तिथून निघून जाते. तिलासुद्धा राग आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश विचारत असतो की नम्रताला की तुम्हीसुद्धा आलात का? बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला इथे बघून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इथे आकाशने आता बाजूच्या प्लेटमधून हातामध्ये रंग घेतलेला असतो. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते की इशू आली ना, म्हणून मी तिच्याबरोबर आले. तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा, म्हणजे ईश्वरी आली म्हणून तुम्ही आलात, नाहीतर तुम्ही नसता आलात का? तेव्हा इथे नम्रता म्हणते, नाही असं काही नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो, मग कसं आहे? मग तुम्हाला यायचं होतं म्हणून आलात का? तेव्हा नम्रता म्हणते, नाही असं काही नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अच्छा, मग तुम्हाला यायचं नव्हतं, पण इशू आले म्हणून तुम्ही आलात, बरोबर ना? तेव्हा नम्रता म्हणते, नाही तसं काही नाही आहे. आणि ती म्हणते, हो, हॅपी होली. असं म्हणाल्यानंतर इथे आकाश हॅपी होली म्हणतो आणि तिच्या अंगावरती रंग फेकतो. त्यानंतर स्वतःच्या अंगावरती रंग फेकतो आणि म्हणतो, तुम्ही मला रंग नाही लावणार का? तेव्हा नम्रता त्याच्या हातातून रंग घेते आणि त्याला इथे रंग लावते. तेव्हा आकाशला खूपच छान वाटतं. त्याचबरोबर इथे लावण्य आता पार्किंगमध्ये येऊन उभी असते. तेव्हा तिला आठवतं की ज्या वेळेला ईश्वरी येते तेव्हा आजी स्वतःच्या हाताने तिला रंग लावतात, तिला घरातलं समजतात आणि लावण्याला कुणीही घरातलं समजत नाही. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणते, काय गं, काय झालं? तू इथे का उभी राहिलीस लावण्या? अगं राग आला म्हणून काय कुणी पार्किंगमध्ये येऊन उभं राहतं का? तिथेच थांबायचं आणि त्या ईश्वरीला धडा शिकवायचाच ना. तेव्हा इथे लावण्य म्हणते की तिला तर मी धडा शिकवणारच. तेवढ्यातच तिथे ड्रायव्हर दादा येतात आणि वल्लरीच्या हातामध्ये गाडीच्या चाव्या देतात. आणि इथे वल्लरी म्हणत असते, काय रे, गाडीच्या चाव्या माझ्याकडे का देतोयस? तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की अर्णव सरांनी सांगितले की होळी आहे ना, तर सुट्टी घ्या म्हणून चाव्या तुमच्याकडे जमा करायला सांगितल्या आणि आम्हाला जायला सांगितले. तेव्हा आम्ही निघतो. आणि मॅडम, ती पांढऱ्या रंगाची साडी आहे ना, ती बिघडली आहे. तेव्हा सरांना सांगा ती चालू नका म्हणून. ती बिघडली आहे, तिचं काम निघाले आणि तिला सर्व्हिसिंगला द्यायला सांगा. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की ठीक आहे. तेव्हा लावण्य म्हणते की झालं, मला काय करायचं आहे ना त्याचा प्लॅन मला सापडलेला आहे. तिचा आता असा काटा काढायचा की ती कायमची निघून गेली पाहिजे, फक्त एकदाच नाही तर कायमची. तेव्हा लावण्य म्हणत असते, मामी आता तुम्ही बघाच मी काय करते ते. तेव्हा तिने एक प्लॅन तयार केलेला असतो ईश्वरीला कायमचा या जगातून घालवण्याचा. तेव्हा वल्लरी म्हणत असते की बघितलंस ना ईश्वरी, अगं मी काहीच करत नाही आहे. जे काही करते ना ते ही लावण्य करते, मी तर बाई काहीच नाही करत. त्यानंतर इथे अंजली सगळीकडे आता राजेशला शोधत असते. ती म्हणत असते की कुठे गेले हे? आजी, अगं राजेश कुठे आहेत? तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं रंगपंचमी आहे ना, होळी आहे, असतील इथेच कुठेतरी, रंग वगैरे लागला असेल म्हणून ओळखतासुद्धा येत नाही. तेव्हा अंजली म्हणते, नाही गं, पण मगापासून दिसत नाही आहे, कुठे गेले असतील ना. तेव्हा इथे अंजली येते आणि विचारते, मामा, अहो राजेश कुठे आहेत? तेव्हा मामा म्हणतात, नाही गं, मला पण माहिती नाही आहे. त्याचबरोबर इथे आता मामा आपल्या ऑफिस स्टाफबरोबर छान इथे डान्स करत असतात. तेव्हा तिथे आकाश आणि नम्रता हे दोघेजणंसुद्धा असतात. त्याचबरोबर इथे आता राजेश हा आतमध्ये घरामध्ये आलेला असतो, कारण त्याला खूप राग आलेला असतो. होळी सेलिब्रेशन असतं आणि तिथे ईश्वरीलासुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं. त्यामुळे त्याला आता टेन्शन येतं की जर मला इथे आता ईश्वरीने बघितलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. तिला कळेल की मी इथे काय करतोय. ज्या लोकांबद्दल मी वाईट बोलतो त्याच लोकांच्या इथे मी रंग खेळायला का आलो आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर मी आता काय करायचं आहे असं त्याला वाटत असतं. तेव्हा तो म्हणतो की चला आता लवकरात लवकर इथून निघायला हवं. या म्हातारीला आणि अंजलीला काही कामं नसतात ना, ईश्वरीला सारखे सारखे इथे बोलवत असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी धावत पळत रंग खेळण्यासाठी आतमध्ये येते. ती म्हणत असते, अरे मला इतका रंग लावू नका, इतका रंग लावू नका. आणि तिचा आवाज इथे राकेश आता ऐकतो आणि त्याला आता भीती वाटते. तेव्हा तो तिथून जाणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो भाऊ, अहो कुठे जाताय तुम्ही? तुम्ही रंग खेळायला आलात ना, मग तुम्ही इथे आतमध्ये का आलात? अहो बाहेर थांबा, सगळ्यांबरोबर रंग खेळा ना. तेव्हा इथे आता राकेश तिथून जातच असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, काय हो भाऊ, अहो काय विचारते मी तुम्हाला, कोण आहात तुम्ही? आणि ती पुढे पुढे आता येतच असते त्याचा चेहरा बघण्यासाठी.
तेव्हा इथे राकेश खूपच जास्त घाबरतो. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीला रंग लावण्यासाठी काही माणसं येतात आणि ईश्वरीला बाजूला घेऊन जातात. तेवढ्यातच इथे राकेश एक आयडिया करतो. बाजूला एक रुमाल असतो, तो डोक्याला बांधतो आणि तिथे रंगाने भरलेलं प्लेट असतात. त्याच्यामध्ये चेहरा पूर्णपणे आता खराब केलेला असतो. त्याने चेहऱ्याला पूर्णपणे रंग लावून घेतलेला असतो, जेणेकरून ईश्वरी त्याला ओळखणार नाही. तेव्हा ईश्वरी इथे म्हणत असते, "अरे एवढा रंग लावू नका." तेव्हा इथे राकेशने आता आपला चेहरा पूर्ण तिथे रंगाने भरलेला असतो. कारण इथे ईश्वरीने त्याला बघू नये म्हणून आणि डोक्याला रुमाल बांधलेला असतो. डोळ्यांना गॉगल घातलेला असतो आणि तो तिथून जाणार. तेवढ्यातच ईश्वरी म्हणत असते, "अहो भाऊ थांबा, कुठे जाताय तुम्ही? होळी आहे ना, मी अजून तुम्हाला रंगच लावलेला नाही आहे." आणि ईश्वरी राकेशला आता रंग लावायला येत असते. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी रंग लावायला जाणार. तेव्हा राकेश हातामध्ये रंग घेतो आणि जोरात तिच्या अंगावरती टाकतो आणि तिला आपला चेहरा दिसू नये याची तो खात्री बाळगतो. त्यानंतर इथे आता राकेश हा तिच्यावरती रंग उधळल्यानंतर लगेचच बाहेर पडतो, जेणेकरून ईश्वरीने त्याला ओळखू नये म्हणून. असा त्याचा हेतू असतो आणि तो आपल्या हेतूमध्ये अगदी सफल होतो. त्याचबरोबर इथे ईश्वरी म्हणते की कोण होता हा माणूस? मी त्याला रंग लावायला जात होते, पण तो निघूनच गेला. तेव्हा इथे राकेश आता मनामध्ये घाबरलेला असतो की जर मला इथे ईश्वरीने ओळखलं तर माझं काही खरं नाही आहे. जो काही प्लॅन मी तयार केला होता तिला माझ्या जाळ्यात ओढण्याचा, तो प्लॅनसुद्धा पूर्णपणे आता फ्लॉप झाला असता. एवढा दिवस मी जाऊन तिच्या आत्याच्या घरामध्ये राहतोय, ते सुद्धा भाड्याने, ते सगळं वाया गेलं असतं एका मिनिटामध्ये. त्याचबरोबर इथे आता लावण्याने ईश्वरीचा काटा काढण्यासाठी एक प्लॅन तयार केलेला असतो. एका माणसाला तिने फोन करून त्या ठिकाणी बोलावलेलं असतं. त्याला हवे तेवढे कामाचे पैसे दिलेले असतात. फक्त एक काम करायचं, जी बंद गाडी आहे ती घेऊन जायचं आणि त्याच्यामध्ये ईश्वरीसुद्धा असणार आहे याची काळजीसुद्धा लावण्या घेणार असते. फक्त ती गाडी ड्रायव्हर म्हणून त्या माणसाला चालवायची असते. तेव्हा इथे लावण्य म्हणते की सांगितलेलं लक्षात आहे ना, ही घे गाडीची चावी, पैसे सगळे मिळतील. आता जायचं आणि लवकरात लवकर तयार व्हायचं, असं लावण्य म्हणते. तेव्हा तिचा माणूस म्हणतो की मॅडम, कामच तुम्ही झालं म्हणून समजा, अजिबात काळजी करू नका, तुमचं काम नक्की होणार, काम झालं म्हणून समजा. असं म्हणाल्यानंतर लावण्याला इथे खूपच जास्त आता धीर येतो. तेव्हा इथे लावण्य म्हणते की चला, त्या ईश्वरीचा आज रंगपंचमीच्या दिवशी चांगला काटा काढायचा आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "अरे वा लावण्या वा, जे काही करतेस ते तू करतेस, मी तर काहीसुद्धा केलेलं नाही आहे." त्याचबरोबर इथे अंजली राकेशला सगळीकडे शोधत असते. तेव्हा इथे ढोल वाजवतच राकेश तिथे आलेला असतो तिचा राग घालवण्यासाठी. कारण का, तिला त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण व्हायला नको म्हणून तो इथे तिला मध्ये मध्ये इम्प्रेस करण्याचं काम करत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, "राकेश, अहो हे काय, पूर्ण चेहरा तुम्ही रंगाने भरून टाकलाय." तेव्हा राकेश म्हणतो, "हा मग काय, आता होळी सेलिब्रेशन आहे, मग आता होळी खेळल्यासारखं वाटायला हवं ना, आणि त्याचबरोबर आपल्याच माणसाने आपल्याला ओळखलं नाही पाहिजे, असं रंग खेळायचा असतो, बरोबर की नाही राणी सरकार?" तेव्हा इथे आता राणी सरकार म्हणाल्यानंतर अंजली अर्धी फ्लॅट होऊन जाते. अंजली म्हणते, "अगदी बरोबर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही." तेव्हा इथे राकेश आता ढोल वाजवत असतो. त्या ठिकाणी अंजली उभी असते. तेव्हा ईश्वरी आता इथे लांबूनच बघते त्या दोघांना एकत्र. तेव्हा ईश्वरी बघायला जाते की नक्की हा माणूस आहे तरी कोण, आणि ती त्या दोघांबरोबर बोलण्यासाठी पुढे पुढे आता येत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते की "अहो बरं झालं, बघा ईश्वरी पण आले इथे, मी तिच्याबरोबर आहे ना तुमची ओळख करून देते." आणि इथे ईश्वरीची आणि आता राजेशची ओळख करून देत असताना तिथे आकाश येतो आणि ईश्वरीलासुद्धा आपल्याबरोबर घेऊन होळी खेळायला जातो. पण इथे प्रेक्षकांनो आता घरामध्ये पूर्णपणे सन्नाटा झालेला असतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात, काळजीत असतात. कारण का, तर प्रेक्षकांनो लावण्याने आपला प्लॅन सक्सेसफुल केलेला असतो. आता इथे होळी सेलिब्रेशन आहे, तेव्हा स्नॅक ठेवायचे असतात. स्नॅक खाण्यासाठी आता ईश्वरीलाच पाठवतात. प्रेक्षकांनो होळी सेलिब्रेशनसाठी स्नॅक आधीच मागून ठेवला असता तर काय झालं असतं?
आता एवढा मोठा अर्णवराजे शिर्के याच्या इथे होळीची पार्टी आहे, मग आता त्याने खाण्यापिण्याचा बंदोबस्त आधीच करून ठेवायला नको होता का? ईश्वरीला नेहमीच प्रॉब्लेममध्ये पडायची झालेली असते सवय. तेव्हा सगळे म्हणत असतात की कुठे गेली असेल ईश्वरी, अजून कशी आली नाही, एवढा का उशीर झाला, तिचा फोन का लागत नाही. म्हणून आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे आता मामा वगैरे सतत फोन करत असतात. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, काय झालं, सगळेजण एवढे टेन्शनमध्ये का आहात? तेव्हा अंजली म्हणते, अर्णव, अरे अजूनपर्यंत ईश्वरी घरी आलेली नाही आहे. तेव्हा ईश्वरी घरी आलेली नाही असं म्हणाल्यानंतर तिला अर्णव विचारत असतो की का, कुठे गेली आहे ती? तेव्हा अंजली म्हणते, अरे सगळ्यांसाठी बिचारी स्नॅक्स आणायला गेली होती आणि तीच अजून घरी आलेली नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई आता तूच मला सांग, ती ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर एक तरी काम काहीही गडबड घोटाळा न करता केलं आहे का? एक काम सांग जे व्यवस्थितरित्या पूर्णपणे केलेलं आहे, असं तू मला सांगतेस का? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की बाबा, अहो तुम्ही फोन करा ना. तेव्हा इथे तिचा फोन लागत नसतो. तेव्हा आकाश म्हणतो, ड्रायव्हर गेला असेल ना सोबत, ड्रायव्हरला फोन करा. तेव्हा इथे आकाश आता ड्रायव्हरला फोन करायला सांगतो. मामा म्हणत असतात की अगदी बरोबर, ड्रायव्हरला घेऊन गेलीच असेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मग जेवढे ड्रायव्हर आहेत ना त्यांना फोन करा, त्यातला कुठला तिच्याबरोबर गेला आहे हे तरी आपल्याला कळेल. तेव्हा मामा आता ड्रायव्हरला फोन करत असतात, पण एकही ड्रायव्हर तिच्याबरोबर आता गाडीतून गेलेला नसतो. त्यामुळे इथे आता सगळ्यांना जास्त काळजी वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो, एक काम करा, कुठल्या दुकानात गेले ते बघा आणि तिथे फोन करून विचारा. तेव्हा अंजली म्हणते, अरे दुकानात फोन केला होता पण तिथे पोचलेलीच नाही आहे ईश्वरी. तेव्हा आकाश म्हणतो, दादा चल आपण जाऊया तिला शोधायला. कारण आकाशचं लक्ष नम्रताकडे जातं. नम्रता पूर्णपणे घाबरलेली असते, रडत असते. ते आकाशला काही बघवत नाही. नम्रता म्हणत असते की आत्यासुद्धा फोनवर फोन करते. ती खोटं बोलत असते की आत्या आम्ही निघालो आहे, आत्या आम्ही निघालो आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणतो, दादा चल ना आपण शोधायला जाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो, आता कुठे शोधायचं आपण तिला? तेव्हा अंजली म्हणते, प्लीज प्लीज चिंटू जा ना. तेव्हा आजीसुद्धा तेच म्हणते की चिंटू जा रे, तिला शोधून घेऊन ये ना. तेव्हा इथे अंजलीचा आणि आजीचा चेहरा बघितल्यानंतर अर्णवसुद्धा काही थांबत नाही. ते सगळेजण मिळून आता तिला शोधायला जात असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो एक गाडी इथे आता ठोकलेली असते. ती गाडी आता बंद वगैरे पडलेली असते. पोलीस तिथे आलेले असतात. पोलीस बघतात तर काय, गाडीचा दरवाजा उघडा, त्याचबरोबर इथे आता गाडी ठोकलेली असते आणि आतमध्ये कुणीही नसतं. तेव्हा इथे पोलीस म्हणत असतात की हे काय, म्हणजे ही गाडी आता नक्की कुणाची आहे? अपघात तर झाला आहे, पण इथे ड्रायव्हर पण नाही आहे आणि बाजूच्या सीटवरती सुद्धा कुणीच नाही आहे. त्याच्यामुळे इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की लवकरात लवकर ही गाडी कुणाची आहे हे शोधून काढा आणि त्यांना कळवा की त्यांची गाडी इथेच आहे म्हणून. या ठिकाणी गाडी लावायची काही जागा आहे का? तेव्हा इथे ईश्वरी आणि नम्रता घरी यायला उशीर झालेला असतो. तेव्हा वसू आत्या स्वतः त्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणत असते की ईश्वरी, नम्रता, कुठे आहात तुम्ही? अरे चला ना आता घरी चला, किती उशीर झाला. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की आत्या, अगं इशू इथे नाही आहे. तेव्हा इथे नम्रता आता म्हणते, ईश्वरी नाही आहे? तेव्हा वसू आत्याला पुन्हा धक्का बसतो. वसू आत्या म्हणते, अगं हे काय बोलतेस तू? कुठे गेली ईश्वरी? कुठे गेली सांग ना. तेव्हा नम्रता म्हणते, अगं ती सगळ्यांसाठी स्नॅक्स आणायला गेली होती, खायला आणायला गेली होती आणि ती अजून परतच आलेली नाही आहे. तेव्हा आजी म्हणत असतात की नमस्कार, मी अर्णवची आजी, तुम्ही काळजी करू नका, या इथे येऊन बसा. हे बघा आम्हीसुद्धा ईश्वरीला शोधतोय. मगापासून ती इथे अजून आलेली नाही आहे. सगळ्यांसाठी ती खायला प्यायला आणायला गेली होती आणि ती अजूनपर्यंत इथे आलेलीच नाही आहे. तेव्हा आता आकाश आणि अर्णव दोघेजणं तिला शोधायला गेलेत, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा हे सगळं कट कारस्थान लावण्याचं असतं. कारण लावण्याची अशी इच्छा असते की ईश्वरी इथे नाही आली पाहिजे, ईश्वरी सगळ्यांना सोडून गेली पाहिजे आणि त्यासाठी तिने इथे आता बंद गाडीचा बंदोबस्त केलेला असतो, जेणेकरून ईश्वरीचा अपघात व्हावा आणि ती जिवंतसुद्धा राहायला नको. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, आत्या तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही या ना बरं इथे बसा. तेव्हा आत्या म्हणते, मी कशी बसू? अहो ईश्वरी इथे नाही आहे आणि तुम्ही मला बसायला सांगताय. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, काळजी करू नका, आकाश आणि अर्णव दोघेजणं शोधायला गेलेत ना ईश्वरीला, ती नक्की सापडेल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, अगं पण मी इथे तुम्हाला होळी खेळायला पाठवलं होतं ना, मग आता होळी खेळल्यानंतर तुम्ही घरी यायचं होतं, काय गरज होती तिला इथून जायची? सांग ना.
तुम्हा लोकांना आहे ना पाठवायलाच नको होतं. तेव्हा इथे वसू आत्या आता चिडलेली असते. वसू आत्या म्हणते की मी तुम्हाला जेव्हा पाठवते ना तेव्हा तुम्ही असंच काहीतरी गोंधळ घालून ठेवता. आता कुठे गेली इशू? कुठे शोधायचं तिला? दादा वहिनीला काय सांगू मी? नाही सापडली तर? दर वेळेला तीच कशी हरवते? तीच कसा गोंधळ घालून ठेवते? असं वसू आत्या म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ड्रायव्हर गाडी चालवत असतो. तोच ड्रायव्हर आहे तो, जो लावण्याने पैसे देऊन तिथे बोलावलेला असतो. तेव्हा इथे आता गाडी चालवत असताना तो दरवाजा उघडतो आणि गाडीतून उडी मारत असताना म्हणतो, की बरं झालं अर्णव सरांनी सांगितलेलं काम हे झालेलं आहे. अर्णवबद्दल गैरसमज व्हावा म्हणून तो ड्रायव्हर असं म्हणालेला असतो आणि तो गाडीतून डायरेक्ट उडी मारतो. तेव्हा इथे आता उडी मारल्यानंतर गाडी जाते आणि एका खांबला इथे आता गाडी धडकते. तेव्हा इथे ईश्वरीने ऐकलेलं असतं, की बरं झालं अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालेलं आहे. त्यामुळे इथे ईश्वरीचा गैरसमज होतं, की हे काम अर्णवने करायला सांगितलेलं असेल. त्यामुळे इथे अर्णवचं नाव मुद्दामून घेण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर इथे नम्रता म्हणत असते, की "आत्या, अगं आपल्या इशूचा अपघात झालाय." तेव्हा इथे ईश्वरीचा अपघात झालेली बातमी कळल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.